सुंदर वेशेचे बाळ त्याची व्रती चतुर चपळ होय त्वची केवळ अज्ञान ज्ञाने होय अज्ञान अज्ञान ज्ञाने होय होय अज्ञान हा पण सोंग करते ज्ञानाची नकला करते ज्ञानाची म्हणजे सोंगातला राजा ओरिजिनल राजा नव हा ते निवडून आलेला सरपंच नव नाव ठेवलेला सरपंच लक्षात आलं की मग त्याला काय म्हणावं वेशेचं बाळ म्हणावं वेशेचं बाळ हा शब्द का दिलाय संतानं त्याची पूर्ण प्रक्रिया सांगतो पुरी वय ध्यान लावून ऐका मायेचे काम करते आणि माया होय ती वेशा होय त्याला काय करते काम कोणाचे करते सगळे मायेचे करते मायेचे करते म्हणजे प्रपंचाचे करते सगळे संसाराचे काम करते जन्म मरणाचं दुःख भोगीते आणि जगामध्ये कीर्तन सांगते प्रवचन सांगते पोत्या सांगते हातवरी करू करू सांगते शब्दाला ट्रान्सलेशन करून सांगते इंग्रजीतले शब्द संस्कृतात करते संस्कृतातले शब्द पुन्हा मराठीमध्ये आणते लोकांमध्ये आ बा 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 फलाण्या गावच्या महाराजांना जोडीच नाही हे भोळे भाबळे लोक म्हणतात हा पण त्याला जर एखाद्या बुद्धिवंताला विचारलं मोक्ष कशाला म्हणावं काही माहित नाही आता वेशेच्या पुत्राचं सांगतो मी तुम्हाला वेशेचा पुत्र घरला आलेल्या माणसाला या म्हणते बसा म्हणते चहा पिया म्हणते पाणी पिया म्हणते कोण्या गावची हा बाबा म्हणते पण त्याला जर म्हणलं बाळू बाबा कुठे गेलेत म्हणलं तर त्याला जर म्हणलं बाळू तुझे वडील कुठे गेलेत असं जर म्हणलं हा तर लय लय काय म्हणेल माईला विचारून सांगतो म्हणे सरड्याची धाव खूप असतो बाप तर माहित नाही पण लय लय काय म्हणेल माईला विचारून सांगतो मामा म्हणेल तर माईला तरी कोणाचं नाव सांगावं गाठ पाळली नाही साखरपुडा झाला नाही तिळा वौसा झाला नाही लग्न झालं नाही सोयरीक झाली नाही हा आणि रीतिरिवाजीप्रमाणे लेकरू झालं नाही आता त्या बाईला जर पुटलं पोराचा बाप कोण होय म्हणले तर काय सांगाव हा ज्याला स्वतःचा बाप सांगता येणार त्याला वेशेचा पुत्र म्हणाव आणि ज्याला मोक्ष सांगता येणार त्याला माया वेशेचा पुत्र म्हणाव लक्षात आलं की मग असले लोक स्वतःच्या जीवाचं ज्ञान कळणार लोकांना शांत पण सांगायला हा गळ्यात माळी काय घालून घेणं गंध काय लावणं फेटे काय बांधणं गाडीभर हर काय घालून घेणं ते पुढून मिरवण्या काय मागून मिरवण्या काय आडवा गंध काय उभा गंध काय गालावर गंध काय इकडं तिकडं सोंग करून भोळ्या लोकांची करमणूक करतात पण एखादा भावरावजी सरकार जर भेटला हा मोक्ष कशाला म्हणून सांग जर म्हणलं हा काही माहित नाही म्हणतात असे लक्षणं जिथं तुम्हाला दिसतील त्याला काय म्हणावं म्हणलंय त्याला ज्ञानी म्हणू नये त्याला अज्ञानच म्हणावं त्याचं ज्ञान मेलं नाही त्याच्या ज्ञानाची माती झाली नाही आणि त्याच्या ज्ञानाचे दिवस वाढून यानं खाला नाही काय करते सकाळच्या पारी ज्ञानासारखं वागते शयांच्या पारी मूर्खासारखं वागते तुम्हाला किती माणसं सांगू पोत्या वाचून पैसे घेतात आड्यावर जाऊन दारू पितात जबाबदारीनं बोलतो कीर्तन सांगून पैसे घेतात हरामखोर हा आणि आडव्या अंधारामध्ये जाऊन कोंगडे धंदे करतात भाऊरावजी आपण लई चांगली विमानानं फिरलेले लोक जेलमध्ये येतात आता त्यांच्याकरता गव्हर्नमेंटला मामूली खर्च येण्यात झाला 500 पोलीस आता त्याच्या भोवतात त्याला ज्ञान म्हणून काय आपण हा अशा लोकांना अज्ञानच म्हणावं असं म्हणून सांगायला येत महाराज चला लोखंड केवळ कृष्ण वर्ण त्याचे स्वज्वळ होय दर्पण तैसे अज्ञानत्व ज्ञानपूर्ण परिपाक केला अहो लोखंडाला घासलं तर चांदीसारखं पांढरं शिपत दिसते
हा मग चांदी म्हणून मोडीवर नेलं तर इकते का? पहिला मुद्दा. लोखंडाला तापविलं की लाल भडक होते. हा सोनं म्हणून त्याचे अलंकार करून अंगावर घालायला का? तापलंय तवा पोळते आणि हिजलंय तवा शहरातच होऊन जाते. हा मग त्याला आपण सोन्याची तुलना देऊ का? चांदीची तुलना त्याला आपण देऊ का? हा तसं मूर्खाला, प्रपंचिकाला, संसारिकाला, पोटा करता वटवट करीत हिंडणाऱ्या माणसाला आपण ज्ञानी माणसाची तुलना देऊ काय? साधूची तुलना, संताची तुलना देऊ काय? हा पोटी सगळ्याला जायचं हा आणि संसाराची गाळ भरायची पोटामध्ये दुनियाची अपेक्षा. कीर्तन करायचं हा आणि त्याच्यातून संसाराचा काय लाभ होईल, आपल्या लेकरा बाळाचा काय फायदा होईल. तुम्हाला मी वही सांगतो, कामनेचं भजन करती, द्रव्यालागी दिन होती, स्त्रिया पुत्र अर्जावती, पाखांड मते करून या. ही निजामप्रबोधाची वही आहे. आता तुम्हाला सार विचारायची वही सांगालो. नाना वेस नाना सोंग, सद्गुरु कृपे वाचून अवघे ढोंग, जगास झुकविण्याचा प्रयोग, विषयाचा प्रकार. आपण मूर्ख, दुसऱ्याला मूर्ख समजायचं. आपण नालायक, दुसऱ्याला नालायक समजायचं. आणि तुम्हाला सांगतो, नालायकच दुसऱ्याला नालायक समजत असते. लायक माणूस कधी दुसऱ्याला नालायक समजत नाही. हे अज्ञान, आपण अज्ञान हा आणि सोंग करायचे ज्ञानाचे. कसे करायचे माहिती आहे तुम्हाला? कसे करायचे आता सांगल्यावर तुम्हाला कळत. आपण अज्ञान, सोंग करायचं ज्ञानाचं, आणि ज्ञानाचं सोंग कसं करायचं? समाजाला अज्ञान समजून. असे लक्षण जर कोणी वागत असेल या जगामध्ये, भक्ती मार्गामध्ये, तर त्याला आंधळ समजाव, त्याला अज्ञान समजाव, असं म्हणून महाराज म्हणाले. सैसात्मा सुखाचा भोग, अज्ञानाने जिघावे ज्ञानाचे अंग, हेही वसंतती चांग, साचार मिळवी. आत्मसुखाचा भोग प्राप्त करण्याकरता अज्ञान लोक ज्ञानी व्हावं की नाही? आत्मसुखाचा लाभ प्राप्त करून घेण्याकरता अज्ञानानं काय करावं? सद्गुरूला शरण जावं, संतांची संगत करावं, शास्त्राचं वाचन करावं, प्रचंड आयुष्य परमार्थामध्ये झिजवावं. तुकाराम महाराज म्हणले, असाध्य ते साध्य करिता सायास. कारण त्याशी अभ्यास, तुकामध्ये अभ्यास करावं, सायास करावं. काहीच करायचं नाही, झोपेतून उठलं की कीर्तन करावायचं. याच्या 4 गोष्टी ऐकायच्या, त्याच्या 4 गोष्टी ऐकायच्या, कोणाच्या भजनातल्या ऐकायच्या, कोणाच्या कीर्तनातल्या ऐकायच्या, कोणाच्या युट्यूबवरल्या ऐकायच्या, कोणाच्या फेसबुकवरल्या ऐकायच्या. घाटली माळण बांधला पटका की झाले महाराज. अज्ञानच निघाला म्हण ज्ञानाचा अंग. साचार म्हणजे जशाला काय वरिष्ठ आता कुठं तपश्चर्या करून, ज्ञानाची साधना करून, ज्ञान प्राप्त करून साक्षात्कार झालेला महाराज बोलले असं तो बोलायचं. आणि बेस बघायला गेलं तर हा असला पानसटला धंदा का करायचा? तर फक्त तीच वर पोटाची खळगी भरण्याकरता. दुसरं काही सुधारणा गेल्यानं, दुसरीकडे अक्कल चालना गेल्यानं ते अक्कल आणून इथं भक्ती मार्गामध्ये, भजना कीर्तनामध्ये घाण ठेवायची. असा जर कोणी, धानोरकर तुम्ही विषय काढल्यावरून सांगालो तुम्हाला, असा जर कोणी नादानपणा करत असेल तर त्या व्यक्तीला अज्ञानच म्हणावं. त्याला ज्ञानी म्हणू नये, आणि त्याला ज्ञानी म्हणून त्याच्यापाशी 4 गोष्टी हितागुजाच्या विचारू नये.